शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सी-टी-ई-टी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेले आहे आणि त्यासाठी सी-टी-ई-टीसाठी महत्त्वाचा एक घटक जे की आपल्याला 1 किंवा 2 मार्क्स आपले फिक्स होऊ शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, NEP 2020 यावर आधारित अगोदरही आपण स्पेशल एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला होता आणि आज परत एक भाग 2 म्हणून त्याचाच पुढे एक 20 संभाव्य प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला PDF हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही PDF आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग NEP 2020 वर आधारित संभाव्य 20 प्रश्न. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे. आपण हे 2 विभागामध्ये विभागलेले आहेत. पहिला भाषा धोरण आणि बहुभाषिकता यामध्ये आहे. तर प्रश्न पहिला आहे या ठिकाणी विधान आणि त्याचं कारण. बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार इयत्ता 5वी पर्यंतचे शिक्षण शक्य असल्यास हे मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून दिले जावे. त्याचं कारण लहान मुले जेव्हा त्यांच्या घरात घरच्या भाषेत शिकतात तेव्हा त्यांच्या मेंदूचा विकास आणि संकल्पनाचे आकलन हे परकीय भाषेच्या तुलनेत अधिक वेगाने आणि सखोल होते. बघा, त्यानंतर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. बिलकुल जर आपण हे दोन्ही अगोदर ए वाचा आणि नंतर आर वाचा, लगेच आपल्या लक्षात येतंय की आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. चला, त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा घेऊया त्या ठिकाणी. तर NEP 2020 मधील त्रिभाषा सूत्राबाबत म्हणजे थ्री लँग्वेज फॉर्म्युलामध्ये कोणते विधान अचूक आहे? बघा, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे सूत्र लवचिक असेल आणि कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. हे त्याचं सूत्र आहे किंवा हे विधान त्याबद्दल अधिक अचूक आहे. बघा, हे त्रिभाषा सूत्र आपल्याला माहिती आहे आणि या त्रिभाषा सूत्रावरती या ठिकाणी हे सूत्र कसं आहे? लवचिक आहे. कारण कोणत्याही राज्यावर कोणत्याही भाषा किंवा कोणतीही भाषा लादली जाणार नाही. लवचिकतेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे या ठिकाणी धोरणानुसार शास्त्रीय भाषांचा अभ्यास शालेय शिक्षणात कोणत्या स्वरूपात असावा? तर बघा, शास्त्रीय भाषा जी आपण त्याला संस्कृत, तमिळ, तेलुगू या भाषा शास्त्रीय भाषा आहेत आणि या ठिकाणी या भाषांना पर्याय भाषा म्हणून थोडक्यात ठेवलेलं आहे किंवा ठेवण्यात आलेलं आहे, जे की थोडक्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर त्या उपलब्ध असणार आहेत. त्या भाषा सक्तीच्या असणार नाहीत. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 4 आहे या ठिकाणी, की FLN म्हणजे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते मिशन सुरू करण्याची शिफारस NEP 2020 मध्ये केली होती? मित्रांनो, त्याचं योग्य उत्तर आहे निपुण भारत. बघा, निपुण भारत हे इयत्ता 3री पर्यंतच्या मुलांमध्ये थोडक्यात काय आहे, की 2026-27 पर्यंत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी हे मिशन आहे. म्हणजे प्राथमिक म्हणजे 5वी पर्यंतही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचा अ, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 5वा. बहुभाषिक वर्गात शिक्षकाने कोड स्विचिंग आणि कोड मिक्सिंगकडे कसे पाहावे? बघा, बहुभाषिक वर्ग आहे आणि कोड स्विचिंग आणि कोड मिक्सिंगकडं शिक्षकांना नेमकं कसं पाहायचं आहे? तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. संज्ञानात्मक लवचिकता वाढवणारे एक ते प्रभावी साधन आहे किंवा साधन म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे. त्यानंतर बघा, विभाग दुसरा आहे या ठिकाणी संरचना आणि अध्यापनशास्त्र. बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं शालेय शिक्षणाच्या 10+2 संरचनेची जागा नवीन कोणत्या संरचनेने घेतली आहे? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की NEPचा जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला नेमका कोणता आहे? तर तो योग्य त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 + 3 + 3 + 4
हा सूत्र आपण म्हणजे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण हे पहिले 5 जे आहेत, हे पायाभूतसाठी आहेत आणि दुसरे 3 हे पूर्वतयारीसाठी आहेत. त्यानंतर त्यानंतर तिसऱ्या नंबरचे जे 3 आहेत थोडक्यात, तर ते 3 या ठिकाणी मध्यम आणि पुढचा म्हणजे थोडक्यात ही माध्यमिक म्हणूयात आपण आणि ही उच्च माध्यमिकसाठी आहेत. तर बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे हा देखील माध्यमिकच आहे. हा पण त्याच्या अगोदरचा टप्पा आहे. म्हणजे हे आपल्याला सांगता येईल 2री पर्यंतचे हे 5 वर्ग, 2री ते 5वी, 5वी ते 8वी आणि नंतर हे 12वी पर्यंतचे 4 वर्ग असे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा नवीन संरचनेतील पायाभूत स्तर कोणत्या वयोगटासाठी आहे? त्यात कशाचा समावेश होतो? बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7वा या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यामध्ये पायाभूत स्तर हा आपल्याला कोणत्या वयोगटासाठी आहे आणि कशाचा समावेश आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे म्हणजे वय 3 ते 8 पर्यंत आहे. याला फाउंडेशनल स्टेज असं म्हटलेलं आहे. यात ती 3 वर्षे थोडक्यात बालवाडी किंवा अंगणवाडी आहे आणि पहिली व दुसरे देखील आहेत. एकूण किती 5 वर्ष या ठिकाणी येतात. म्हणून मग वय 3 ते 5 हे पायाभूत स्तर म्हणजे फाउंडेशनल स्टेज आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा आहे मिडल स्टेज म्हणजे 6वी ते 8वी मध्ये NEPने 2020ने कशाचा नव्याने समावेश करण्याची शिफारस केली आहे? बघा या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ते म्हणजे 10 दिवस दप्तरमुक्त शाळा आणि व्यावसायिक शिक्षण म्हणजे थोडक्यात बॅगलेस डेज आहेत आणि व्होकेशनल एक्सपोजर त्या ठिकाणी मानले म्हणजे व्यावसायिक शिक्षणालाही महत्त्व दिलेलं आहे. 6वी पासून मुलांना कौशल्याची ओळख व्हावी म्हणून त्यांना थोडक्यात एक जशी की दप्तरमुक्त दिवस जे आहेत म्हणजे जशी इंटर्नशिप होती पहिली डी-एड, बी-एडला तर तशा पद्धतीनं हे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, की हे दप्तरमुक्त दिवस करून इंटर्नशिपची त्यांना शिफारस करण्यात आलेली आहे. परंतु आता ॲक्चुअल प्रत्यक्षात राबवल्यानंतर आपल्या सर्वांना लक्षात येणार आहे ते, की कशा पद्धतीनं आहे. बघा अनुभवजन्य शिक्षण, एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे काय? ज्यावर NEP 2020ने भर दिला आहे. आता नेमकं एक्सपिरियन्शियल लर्निंगमध्ये काय आहे किंवा अ, कशा पद्धतीनं आहे हे अनुभव. तर याचे 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि योग्य उत्तर आहे कृतीद्वारे शिक्षण, खेळ आधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवातून संकल्पना समजून येणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा आहे NEP 2020 नुसार शिक्षकाचा मुख्य उद्देश काय असावा? तर बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 4 पर्यायापैकी त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ्यांमध्ये कसे शिकवावे आणि चिकित्सक विचार विकसित करणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा त्यानंतर परख आपल्याला माहिती आहे. आता बघूयात मग परख या राष्ट्रीय केंद्राची स्थापना कशासाठी करण्यात येणार आहे? तर बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल परख काय आहे? तर ही एक संस्था आहे आणि जी की संपूर्ण देशात मूल्यमापनाचे निकष ठरवणारी ही संस्था आहे. म्हणून मग त्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी कामगिरी मूल्यांकन, पुनरावलोकन आणि ज्ञान विश्लेषण म्हणजेच मानक निर्धारक संस्था म्हणून या ठिकाणी ती स्थापना त्याची करण्यात येणार आहे. बघा हे राष्ट्राचे केंद्र असणार आहे किंवा एक प्रकारची संस्था आहे. त्यांना काही स्टँडर्ड नॉर्म्स ते काय करणार आहेत, ठरवणार आहेत मूल्यमापनाचे. त्यानंतर अ, विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकाचे स्वरूप 360 अंश समग्र म्हणजे 360 डिग्री हॉलिस्टिक असावे. यात खालीलपैकी कोणाचे मूल्यांकन समाविष्ट असेल? तर या ठिकाणी आपल्यासमोर 3-4 पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे स्वमूल्यांकन, सहपाठी मूल्यांकन आणि शिक्षक मूल्यांकन. म्हणजे या ठिकाणी हं, स्वमूल्यांकन स्वतःचे, सहपाठी मूल्यांकन म्हणजे आपल्यासोबतचा जो असेल ते मूल्यांकन आहे आणि शिक्षक मूल्यांकन आहे. तर हे अशा पद्धतीनं केलं जाणार आहे. या 360 डिग्री हॉलिस्टिक प्रगती पुस्तकामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13वा आहे. बोर्डाच्या परीक्षांमध्ये सुधारणा करताना NEP 2020ने कोणता बदल सुचवला? तर त्या ठिकाणी त्यांनी हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाठांतराऐवजी मुख्य गाभा क्षमता कोर कॉम्पिटन्सीज म्हणूयात त्याला आणि संकल्पना तपासावर
भर देणे, तसेच त्या सोप्या आणि लवचिक करणे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गट एस-सी-डी-जीज मधील मुलींच्या शिक्षणासाठी NEP 2020 मध्ये कोणत्या निधीची तरतूद केली आहे? 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जेंडर इन्क्लुजन फंड. म्हणजे सर्व मुली आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा विशेष निधी उभारला जाणार आहे. असं ह्याची थोडक्यात NEP 2020 मध्ये तरतूद आहे. SEDGSमध्ये. बघा, त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी CWSN बघा, चाइल्ड विथ स्पेशल नीड्स यामध्ये शिक्षणाचे माध्यम आणि साहित्याबाबत कोणती शिफारस केली आहे? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय सांकेतिक भाषा आणि मग ज्याला ISL चा विकास आणि वापर करणे तसेच तंत्रज्ञानाधारित साधने वापरणे याची देखील शिफारस करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा आहे शिक्षकांच्या सतत व्यावसायिक विकासासाठी म्हणजे CPD या 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 ठिकाणी मग बघा दरवर्षी किती तासांचे प्रशिक्षण अनिवार्य केले आहे? बघा या ठिकाणी कोणाच्या शिक्षकांच्या. तर आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50 तास. बघा शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी दरवर्षी किमान 50 तासांचे प्रशिक्षण त्यांना अनिवार्य केलेले आहे. त्यानंतर बघा NEP 2020 नुसार 2030 पर्यंत शिक्षकांसाठी किमान 10वी किमान पदवी पात्रता काय असावी? किमान पदवी पात्रता आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे आहे पर्याय क्रमांक 3 4 वर्षांचे एकात्मिक B.Ed म्हणजे 4 इयर इंटिग्रेटेड B.Ed आहे. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 2030 नंतर शिक्षक पेशात येण्यासाठी 12वी नंतर हा 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स ही किमान पात्रता असेल. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. म्हणजे हे 2020-30 पर्यंत म्हणण्यापेक्षा 2030 आपण नंतर म्हणूयात या ठिकाणी आणि मग ही शिक्षकांसाठी ती थोडक्यात काय असणार आहे, की म्हणजे किमान पदवी पात्रता असणार आहे. शाळा संकुल म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्स ही संकल्पना कशासाठी मांडली आहे? बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपल्याला सांगता येईल संसाधनांची प्रभावी वाटणी आणि शिक्षकांचे सहकार्य वाढण्यासाठी म्हणजे प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगण सगळं एकत्रित सर्वांना काय व्हावं यावं. म्हणजे पहिलीच्या आधी वयाची जी मुलं आहेत थोडक्यात म्हणजे 10वी-12वी थोडक्यात आपण असं म्हणूयात, की त्यांनाही किंवा त्याच्या अगोदर आपण काय करू ह्याचं व्यवस्थित आणखी एक्सप्लेनेशन जर करताना काय सांगता येईल 10-20 किलोमीटरच्या ज्या परिघातील शाळांचा समूह करून थोडक्यात एकत्रित काय करणे आहे, की संसाधनं निर्माण करणे आहे. लायब्ररी, शिक्षक, आर्ट रूम आणि हे एकमेकांसोबत थोडक्यात शेअर केले जाणार आहेत. अशा पद्धतीनं म्हणून ही स्कूल कॉम्प्लेक्स नावाची ही संकल्पना आहे शाळा संकुल. बघा बालवाटिका ही संकल्पना कोणत्या वयोगटासाठी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इयत्ता 1ली मध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच्या म्हणजे 5-6 वय जे असणार आहे त्यांच्यासाठी बालवाटिका संकल्पना आहे. त्यानंतर NEP 2020 चे अंतिम उद्दिष्ट भारताला काय बनवण्याचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जागतिक ज्ञान महासत्ता म्हणजे ग्लोबल नॉलेज सुपर पॉवर हे बनवण्याचं एक उद्दिष्ट आहे, अंतिम उद्दिष्ट आहे. तर अशा पद्धतीनं हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. याचं संपूर्ण स्पष्टीकरणासहित योग्य उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. ही जर आपल्याला PDF आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही PDF आपण डाउनलोड करू शकता. धन्यवाद.